नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीने प्रियाला जाब विचारल्यानंतर प्रतिमा आत्याला चुकीच्या गोळ्या देण्यामागचं कारण विचारता इथे आता प्रियाने नागराजचं नाव पुढे केलेलं असतं. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी प्रियाने आता नागराजचा जणू काही बळीच घेतलेला असतो. नागराजने चुकीच्या गोळ्या दिल्याचं प्रियाने अर्जुन सायलीला सांगितलेलं असतं आणि या प्रतिमाच्या गोळ्यांच्या प्रकरणामध्ये विनाकारण नागराजला अडकवलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये अजून एका खूप मोठ्या गोष्टीचा धमाका होणार आहे आणि तो साक्षात इथे आता सुमन करणार आहे. सुमनने रविराज काकांना नागराज आणि महिपत यांच्या भेटीबद्दलचं सत्य सांगितलेलं आहे. त्या दोघांचं काहीतरी कनेक्शन आहे आणि उद्या इथे महिपतला भेटायला नागराज त्याच्या घरी जाणार आहे. हे सत्य सुमनने रविराजला सांगितल्यानंतर रविराज आणि अर्जुन दोघेजण महिपतच्या घरी जातात आणि त्या दोघांना रंगेहात एकत्र पकडतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता सुमन खूपच जास्त हुशारीने एक महत्त्वाचं काम करते. इथे आता सुमनने मार्केटमध्ये नागराज आणि महिपत या दोघांना एकत्र बघितलेलं असतं. तेव्हा नागराज नेहमीप्रमाणे तिथून पळून जातो आणि इथे सुमनसमोर येऊन सगळं काही करून सवरून नामानिराळा वागत असतो. पण इथे सुद्धा सुमन खूपच जास्त हुशारीने नागराजबरोबर वागते. ती नागराजला कळूच देत नाही की तिला कळलंय की नागराज आणि महिपत दोघेजण मार्केटमध्ये भेटले होते. तेव्हा इथे नागराजला वाटतं की त्याची बायको तर माठ आहे, तिला तर काही कळतच नाही. तेव्हा त्याला आनंद झालेला असतो की चला, इथे आता सुमनला कदाचित कळलंच नाही की मी महिपत बरोबर मार्केटमध्ये होतो. आणि त्यानंतर तो महिपतला फोन करतो आणि त्याच्याबरोबर फोनवरती बोलत असतो. तेव्हा इथे सुमनने त्यांचं बोलणंसुद्धा ऐकलेलं असतं. इथे आता नागराज महिपतला काय म्हणत असतो की महिपत, अरे माझी बायको आहे ना, एक नंबरची माठ आहे, माठ. तिने काही आपल्याला बघितलेलं नाही आहे आणि जरी कदाचित बघितलं असेल ना, तरीसुद्धा तिला वाटलं असेल की दुसरंच कुणीतरी आहे, मी तिथे नव्हतोच, म्हणून मला तिने काहीही विचारलं नाही. अरे मूर्ख आहे रे ती, एक नंबरची. तिला काय कळतंय, तिला काहीही कळलेलं नाही आहे. चल, आज आपलं बोलणं अर्धवट राहिलं, पण एक काम करतो, उद्या मी येतो ना तुझ्या घरी, येतो तुला भेटायला. उद्या घरीच भेटू, उगाच बाहेर पुन्हा कुणी आपल्याला बघायला नको. उद्या मी घरी तुला भेटायला येतोय, असं नागराज जेव्हा महिपतला बोलतो तेव्हा आता सुमनने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि सुमन म्हणते, बापरे, हा महिपत इतका वाईट माणूस आहे, इतका निर्दयी माणूस आहे. त्याच्या मुलीमुळे आमची तन्वी जेलमध्ये जाऊन बसले आणि त्या वाईट माणसाबरोबर इथे यांनी मैत्री का बरं ठेवली असेल आणि हे उद्या महिपतला भेटायला का बरं त्याच्या घरी जात असतील. नक्की यांचं चाललंय तरी काय. नाही नाही, यांना आता मी काही विचारणार नाही आहे, पण यांच्यावरती बारीक लक्ष ठेवायला हवं, कारण हे काही चुकीचं तर काम करत नाही आहेत ना, या गोष्टीकडे माझं लक्ष असायला हवं. आता सुमन म्हणते. इथे आता नागराजला मूर्ख आणि माठ वाटणारी सुमन किती हुशार आहे हे अजून नागराजला माहितीच नाही आहे. इथे आता सुमनने सुद्धा नागराजवरती बारीक लक्ष ठेवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला राग आलेला असतो जेव्हा तिला कळतं की गोळ्यांची जबाबदारी प्रियाने घेतली होती आणि तीच इथे गोळ्या आणतसुद्धा होती, प्रतिमाला देशसुद्धा होती. ही गोष्ट आता स्वतः रविराज काकांनी सगळ्यांना सांगितलेली असते. हे काय, प्रत्येक वेळेला बिल हे पेड प्रियानेच केलेलं आहे. म्हणजे मला तर लाज वाटते की आपण अशा मुलीला जन्म दिला. तेव्हा प्रतिमा म्हणते की ह्या गोळ्यांनी मला त्रास व्हायचा, मी तन्वीला म्हणायचे की ह्या गोळ्या मला देऊ नकोस म्हणून, तेव्हा ती मला जबरदस्तीने ह्या गोळ्या खाऊ घालायची, मी नको नको म्हणत असतानासुद्धा. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते की प्रिया किती वाईट आहे मला माहिती आहे, पण ती स्वतःच्या आईच्याच बाबतीत अशी का वागली असेल, असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. अगदी कल्पना, अस्मिता म्हणते, मला तर माहिती आहे तन्वीचं डोकं किती तिरकस चालतं ते, पण स्वतःच्या आईच्या बाबतीत तिने असं करावं, मला तर आश्चर्यच वाटते बाबा. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते की कशीही असली तन्वी, तरीसुद्धा मला वाटत होतं ती माझी मुलगी आहे, पण ती माझ्या बाबतीतच माझी स्वतःची मुलगी अशी वागावी. तेव्हा इथे सायलीला या गोष्टीचा त्रास होत असतो. सायली म्हणत असते, बघा ना, अहो इथे मला माझे आई वडील कोण आहेत हे मला माहिती नाही आहे, तर मला इतका त्रास होतो आहे. आणि प्रिया बघा ना,
तिला इतके चांगले आईवडील मिळालेत, ते तिचे आईवडील आहेत, तरीसुद्धा ती तिच्या आईवडिलांच्या बाबतीत इतकं चुकीचं वागली. त्यांना किती दुःख दिले प्रियाने. जर माझे आईवडील असे असते ना, तर मी त्यांना किती जीव लावला असता, त्यांच्यावरती किती प्रेम केलं असतं, त्यांचा आशीर्वाद घेतला असता. आणि इथे तर प्रियाने सगळी हद्दच पार केली. आपल्या आईवडिलांना दुखावून ती किती मोठं पाप कमावते तिला माहितीच नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण आता आपण काय करू शकतो? तिला काही विचारायला गेलं तरीसुद्धा ती तिरकसच उत्तरं देईल. म्हणून मी सिनियरला सुद्धा थांबून घेतलं. तू बघितलंस ना? तेव्हा सायली म्हणते, पण मी थांबणार नाही आहे. प्रतिमा आत्या आणि रविराज काका मला माझ्या आईवडिलांसारखेच आहेत, आणि जर माझ्या आईवडिलांना कुणी त्रास दिला तर मी नाही शांत बसणार. आपण आत्ताच्या आत्ता जाऊन त्या प्रियाला ना जाब विचारूया. चला जाऊया हॉस्पिटलला. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको अगं आता किती उशीर झाला आहे. तेव्हा सायली म्हणते, हे आपण खूप आधी करायला हवं होतं. अहो बरं झालं गोळ्यांचं सत्य आपल्याला आता कळलं, नाहीतर प्रतिमा आत्या बऱ्या कधी झाल्याच नसत्या. त्या उलट अजून वेड्यासारख्या वागल्या असत्या. मग काय केलं असतं आपण? आणि हे सगळं त्या प्रियामुळे झाले ना. आत्ताच्या आत्ता जाऊया आणि प्रियाला जाब विचारूया, असं इथे आता सायली म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, आपण जाऊया. सायली म्हणते, तिला काही सहजच सोडायचं? तिला कळायला नको तिचं कारस्थान आपल्याला कळलं इथे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मी चेंज करतो, आपण लगेचच निघूया. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही जण हॉस्पिटलला आलेले असतात. पण त्यांनी एक प्लॅन केलेला असतो. नर्सला सांगितलेलं असतं की हे औषध आहे ना, ते प्रियाला द्यायचं. त्याने तिला एनर्जी येईल, तिला बरं वाटेल असं सांगायचं. त्याच्यामध्ये नर्स आणि डॉक्टर दोघेही जण इथे आता अर्जुन आणि सायलीची मदत करत असतात. तेव्हा नर्स येते आणि म्हणत असते की तन्वी किल्लेदार, तुम्हाला आहे ना हे औषध घ्यायचं आहे. हे घेतल्यानंतर तुम्हाला खूप एनर्जी येईल, तुम्हाला बरं वाटेल, चेहरा तुमचा टवटवीत होईल. तेव्हा प्रिया म्हणते, हो का? माझा चेहरा खूप सुंदर दिसेल का? तेव्हा इथे नर्स म्हणतात, हो, तजेलदार दिसेल. तेव्हा इथे जे काही आता तिला औषध म्हणजे पाणी प्यायला दिलेलं असतं ती सगळं पिते आणि म्हणते की आता मला बरं वाटतंय. ती म्हणते, बरं वाटतंय ना, छान वाटतंय ना? तेव्हा प्रिया म्हणते, हो मला बरं वाटतंय. तेव्हा सायली अर्जुन दोघेजण आता आतमध्ये येतात, तिच्या रूममध्ये येतात. आणि मग सायली म्हणते, नर्स, आम्ही सांगितलेलं औषध हिला दिलं ना तुम्ही? तेव्हा प्रिया म्हणते, काय दिलंय तुम्ही मला? तुम्ही मला विष दिलं का? तुम्ही मला दोघेजण मारण्याचा प्रयत्न करताय. मी मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिली म्हणून तुम्ही दोघेजण बदला घेताय, आणि आता मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये आहेत, ते सुद्धा मीच केले असं वाटते का तुम्हाला? म्हणून तुम्ही माझा बदला घेताय आणि मला मारण्याचा प्रयत्न करताय. प्लीज नर्स, मला वाचवा. मला मिठाचं पाणी प्यायला द्या, नाहीतर काहीतरी इंजेक्शन द्या, औषध द्या, मला वाचवा. मी हे विष प्यायले ना, त्याने मी मरून जाईन. हे अर्जुन सायली माझा बदला घ्यायला आलेत. मी आत्ताच्या आत्ता जाते. तेव्हा डॉक्टरसुद्धा तिथे येतात. डॉक्टर आता अर्जुन सायलीकडे बघून हसायला लागतात. तेव्हा प्रिया म्हणते, डॉक्टर प्लीज मला तुम्ही काहीतरी औषध द्या. हे दोघेजण मला मारायला आलेत. तुम्ही विष दिलत ना मला, मधुभाऊंचा बदला घेताय ना माझ्याकडून. तेव्हा इथे सायली म्हणते, का गं प्रिया, स्वतःच्या जीवावरती आल्यानंतर किती भीती वाटते ना. म्हणजे आपण काहीतरी चुकीचं प्यायलोय आणि त्याने आपला जीव जाईल, जीव जाण्याची किती भीती वाटते ना. मग तरीसुद्धा तू दुसऱ्यांचा जीव घेताना जरासुद्धा विचार नाही केलास गं? माझ्या बाबतीत, प्रतिमा आत्यांच्या बाबतीत, मधुभाऊंच्या बाबतीत, अगदी इथे अस्मिताताईंच्या बाबतीत, पूर्णाजींच्या बाबतीत सगळ्यांचा जीव घ्यायला सुद्धा तू मागे पुढे बघितलेलं नाही आहेस. अस्मिताताईंना सुद्धा पाडणार होतीस, त्यानंतर पूर्णाजींना सुद्धा पाडणार होतीस, मला जिन्यावरून ढकललंस, मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलास, आणि त्यानंतर इथे स्वतःच्या आईला, प्रतिमा आत्यांना सुद्धा चुकीच्या गोळ्या देत होतीस. तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन कुठे आहेस तू? माझा जीव वाचव, ही सायली आणि अर्जुन मला मारायला आलेत. तेव्हा सायली प्रियाचा हात पकडते आणि म्हणते, गप्प बस इथे, कुठे चाललीस गं तू? स्वतःच्या जीवाची इतकी भीती वाटते का तुला? मग प्रतिमा आत्यांना चुकीच्या गोळ्या देताना हात कसे नाही गं धजावले तुझे? लाज नाही वाटली तुला? प्रतिमा आत्यांच्या बाबतीत का चुकीची वागलीस ते सांग मला. प्रतिमा आत्यांना का चुकीच्या गोळ्या देत होतीस? स्वतःच्या आईला चुकीच्या गोळ्या देत होतीस, त्यांना वेडं करण्याचा प्रयत्न करत होतीस, कारण सांग. तेव्हा प्रिया म्हणते, तुला कोणी सांगितलं? तेव्हा इथे सायली म्हणते की आम्हाला सगळं काय माहिती आहे. ज्या मेडिकलमधून तू गोळ्या ऑर्डर करत होतीस ना, त्या माणसाने सुद्धा सांगितलंय त्या गोळ्यांचे पैसे तू देत होतीस, गोळ्यांची जबाबदारी तू स्वतः घेतली होतीस ना. हे रविराज काकांनी आम्हाला सगळं काही सांगितलंय. स्वतःच्या आईच्या बाबतीत चुकीची का वागलीस? स्वतःच्या आईला चुकीच्या गोळ्या देणं मागे, त्यांना वेडं करण्यामागे काय कारण होतं ते आताच्या आता सांग मला प्रिया. का केलंस तू हे सगळं? आत्यांना वेडं करून तुला काय मिळणार होतं गं?
असा प्रेक्षकांनो आता सायलीने प्रियाला प्रश्न विचारलेला असतो की प्रिया, स्वतःच्याच आईच्या बाबतीत इतकी चुकीची वागलीस, पण इथे आता प्रतिमा आत्यांना चुकीच्या गोळ्या देऊन त्यांचा मेंदू कमकुवत करून तुला काय मिळणार होतं? या सगळ्या मागे काय कारण आहे ते तू मला सांग. असं आता प्रियाला जेव्हा सायली विचारते तेव्हा प्रिया पूर्णपणे घाबरते. काय बोलावं तिला कळतच नाही. आधीच तिला वाटतं की मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिली म्हणून आता 7 वर्षांसाठी जेलमध्ये गेले. जर प्रतिमाला वेडं करण्याचा प्रयत्न केलाय तर त्या गुन्ह्याखाली सुद्धा मला 7 वर्षांची शिक्षा होईल. काय करू मी आता? तेव्हा प्रिया म्हणते, नाही मी काही केलेलं नाही आहे, मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, सगळं कळलं आम्हाला आणि स्वतः तुझ्या आई वडिलांनी सांगितले आणि मेडिकलमधून तर आम्हाला कळले तूच त्या गोळ्यांचे पैसे दिलेस, कळलं ना? तेव्हा सांग आता खरं खरं. तेव्हा प्रिया म्हणते, मी नाही काय केलं आहे, नागराज काकांनी सांगितलं होतं त्या चुकीच्या गोळ्या द्यायला. मी काही केलेलं नाही आहे. हे सगळं नागराज काकांनी मला करायला सांगितलं होतं. का कशासाठी मला नाही माहिती, पण मी याच्यामध्ये काहीच नाही केलं आहे. हे सगळं नागराज काकांनी केलं आहे असं आता प्रिया म्हणते आणि मोकळी होते. तेव्हा इथे सायली म्हणते, नागराज काकांनी का सांगितलं असेल, त्यांचा काय हेतू असेल याच्यामध्ये? तेव्हा प्रिया म्हणते, मला काय माहिती, असेल काहीतरी, पण हे सगळं नागराज काकांनीच सांगितलं होतं, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे तन्वी, तुलासुद्धा माहिती आहे की नागराज काकाने हे सगळं का केलं असेल आणि हे जर खरंच नागराज काकाने केलं असेल ना तर त्यालासुद्धा उत्तर द्यावंच लागेल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सुमनला नागराजचं सत्य समजलेलं असतं. त्यानंतर नागराज गेलेला असतो महिपतला भेटायला आणि रविराज काका घरी आलेले असतात. तेव्हा अर्जुन सायलीसुद्धा घरी येतात. तेव्हा इथे सुमन रविराज काकांना सांगत असते की भाऊजी तुम्हाला एक सांगायचं आहे. तेव्हा रविराज म्हणतो, काय झालं सुमन? तेव्हा सुमन म्हणते, काल तुम्ही नाही का मला मार्केटमध्ये सोडून प्रतिमा वहिनींकडे गेला होतात, तेव्हा मार्केटमध्ये मी यांना आणि त्या महिपत शिकरेला एकत्र बोलताना बघितलं. मला बघितल्यानंतर दोघेही जण पळून गेले. त्यानंतर हे घरी आले आणि मला सांगितलं पण नाही की महिपत शिकरेला भेटायला गेले होते म्हणून, आणि मी त्यांना काही विचारलंसुद्धा नाही कारण मला माहिती होतं मी काही विचारलं तरी त्यांना रागच येईल, म्हणून मी त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवून होते. त्यांना असं वाटलं होतं की मार्केटमध्ये मी त्यांना आणि महिपतला बघितलं नाही म्हणून ते महिपतला वाढून सांगत होते की माझी बायको मूर्ख आहे, माठ आहे, तिने आपल्या दोघांना एकत्र बघितलंच नाही, मी उद्या तुला घरी भेटायला येतो म्हणून. आणि ते महिपत शिकरेला घरी भेटायलासुद्धा गेलेत आणि मी त्यांना काहीच विचारलं नाही कारण ते मला खोटं ठरवतील म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तेवढंच तिथे अर्जुन सायलीने सुद्धा सुमनचं बोलणं ऐकलेलं असतं आणि अर्जुन येतो आणि म्हणतो, सिनियर, सुमन काकी बरोबर बोलते. प्रियाला आम्ही काल जेव्हा जाब विचारला, तिला विचारलं की तू प्रतिमा आत्याला चुकीच्या गोळ्या का देत होतीस, तेव्हा सुमन म्हणते, काय तन्वी प्रतिमा वहिनींना चुकीच्या गोळ्या देत होती? तेव्हा सायली म्हणते, हो सुमन काकी, तिने आत्तापर्यंत प्रतिमा आत्याला एक गोळीच्या ऐवजी दुसऱ्या गोळीसुद्धा दिले होती आणि दुसरी गोळी ही प्रतिमा आत्यांचा मेंदू कमकुवत करण्याच्या होत्या. प्रतिमा आत्यांना वेळ लागला असतं अशी ती गोळी होती आणि ती प्रिया देत होती आणि नकळतपणे तुम्हीसुद्धा त्याच गोळ्या देत होता. तेव्हा इथे आता खूपच जास्त धक्का हा प्रतिमाला बसलेला असतोच प्रेक्षकांनो, पण सुमनला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे सुमन म्हणत असते की भाऊजी हे सगळं आहे ना यांच्यामुळे झालंय, म्हणजे प्रियाने सुद्धा यांचंच नाव घेतलं ना, पण हे प्रतिमा वहिनींना चुकीची गोळी का बरं देत असतील? तेव्हा अर्जुन म्हणतो, सिनियर ते मला पण माहिती नाही आहे, पण सुमन काकी म्हणते तसं जर नागराज काका आता महिपतला भेटायला गेलाय तर मला असं वाटतं आपण तिथे जाऊन त्या दोघांना पकडलं पाहिजे का? तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, नक्कीच, चल अर्जुन आपण दोघेजण जाऊया आणि नागराज आणि त्या महिपतला एकत्र पकडूया. नक्की त्या दोघांचं एकमेकांना भेटण्याचं काय कारण आहे ते तरी आपल्याला कळेल. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की सायली तू इथेच थांब, सुमन काकी बरोबर मी आणि सिनियर आम्ही दोघेजण महिपत शिखरेच्या घरी जातो आणि तिथे नागराज काकाला पकडतो. तेव्हा इथे सुमनने खूपच जास्त हुशारीने हे काम केलेलं असतं की डिरेक्टली रविराज काकांना सांगितलेलं असतं. तेव्हा रविराज काका आणि अर्जुन दोघेजण जातात आणि आता खिडकीमधून महिपत आणि नागराजचं बोलणं ऐकत असतात. दोघेही छान आता दारू प्यायला बसलेले असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नागराज म्हणत असतो की महिपत, आता हे जे काही मधुभाऊंचं प्रकरण आहे ना तुला व्यवस्थित हाताळायचं आहे. काही झालं तरी माझं नाव कुठेही येता कामा नये. त्या मधुकर पाटलाला कुणी मारले हे आत्तापर्यंत कुणालाच माहिती नाही आहे. संशय तुझ्यावरती आहे त्या लोकांना, पण तुझ्या विरोधात कुठलाही पुरावा नाही आहे म्हणून ते तुझ्यापर्यंत येणार नाही. पण जर त्यांना कळलं ना की त्या मधुकर पाटलाच्या पोटामध्ये मी चाकू खुपसलाय तर माझं काही खरं नाही. तेव्हा तो चाकू आहे ना तो व्यवस्थित डिस्ट्रॉय करून टाका.
माझ्यापर्यंत हे प्रकरण नाही आलं पाहिजे. तेव्हा इथे महिपत म्हणत असतो, नागराज शेठ नका काळजी करू. अहो बरं झालं त्या मधुकर पाटलाच्या पोटामध्ये तुम्ही चाकू खुपसला. तो मेला असताना तर जास्त बरं झालं असतं. माझी पोरगी जेलात जाऊन बसली आणि ती प्रियासुद्धा जेलात जाऊन बसली. तेव्हा इथे आता महिपत म्हणत असतो की तो मधुकर पाटील खरं तर आता हॉस्पिटलमध्ये मेला पाहिजे. त्याला शिक्षा भेटली नाही हे चांगलंच केलं. तुम्ही नसताना मारला तर मीच त्याला कधीचा मारला असता, असं इथे महिपत नागराजला म्हणत असतो. तेव्हा अर्जुन आणि रविराज काकांना कळलेलं असतं की मधुभाऊंना मारणारा व्यक्ती हा महिपत नसून हा नागराज आहे. नागराजने मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केलाय ही गोष्ट आता रविराज काका आणि अर्जुन यांना कळलेली असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रविराज काका आतमध्ये येतात आणि म्हणतात, अच्छा काय झालं रे नागराज, काय मिळालं तुला मधुभाऊंना मारून, सांग ना. हे का केलंस तू? एवढं मोठं सत्य आम्हाला माहिती नव्हतं. बरं झालं आम्ही इथे आलो आणि तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलं. आणि इथे आता रविराज काकांनी नागराजची चांगली धुलाई केलेली असते. नागराजला चांगला फोडून काढलेला असतो. एकतर इथे प्रतिमाला चुकीच्या गोळ्या देण्यामध्ये नागराजचं नाव समोर आलेलं असतं. आणि त्यानंतरला एवढ्यावरच नाही तर आत्तापर्यंत जे सत्य कुणालाच माहिती नव्हतं ते म्हणजे मधुभाऊंना मारणारी व्यक्ती कोण, ती सुद्धा नागराज आहे. या गुन्ह्याची कबुली स्वतः नागराजने स्वतःच्या तोंडून दिलेली असते. त्यामुळे इथे दोन्ही गुन्ह्यांमध्ये नागराज हा पूर्णपणे अडकलेला असतो आणि खरा गुन्हेगार अर्जुन आणि रविराज काका यांच्या समोर आलेलं असतं.